मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या दिवशी पण मार्केट आपल्याला वरच्या लेवलला क्लोज होताना दिसलंय. म्हणजे निफ्टीचा जो क्लोज आला 22,337 वरती. आज मार्केट चांगलं वरती जाताना आपल्याला दिसलेलं होतं. आता बहुतेक जणांना वाटेल की आज मार्केटमध्ये तेजी आलेली आहे, म्हणजे आपलं मार्केट आता वरती जाण्यासाठी तयार झालेलं आहे. काहींना वाटतं असं, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मार्केटचे स्ट्रक्चर बघत चला की मार्केट जे आहे कोणत्या ट्रेंडमध्ये आहे आणि आपण त्या ट्रेंडला नक्की फॉलो करायचं असतं. जसं सध्याचं मार्केट आपल्याला डाऊन ट्रेंडमध्ये दिसतंय, खाली येताना दिसतंय. आता इथे आपल्याला काही रिव्हर्सलचे साईन दिसत नाही आहे. आता जोपर्यंत आपल्याला रिव्हर्सलचे साईन दिसत नाही आहे तोपर्यंत आपण ट्रेंडसोबतच जाणार. जसं आपण निफ्टीचं स्ट्रक्चर या ठिकाणी बघतोय, निफ्टी प्रत्येक वेळेला आपले हे लो ब्रेक करत चाललेले, म्हणजे लोअर हाय लोअर लोचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनत जात आहे. आपले प्रिव्हियस हाय या ठिकाणी ब्रेकच करत नाही आहे. आणि जो महत्त्वाचा सपोर्ट होता निफ्टीने ब्रेक केलेला आहे तो 22,800चा, याच्या खाली निफ्टी जाऊन पोहोचलेली आहे. ठीक आहे, आता 1-2 दिवस मार्केटमध्ये तेजी पण येऊ शकते, मंदी पण येऊ शकते. ठीक आहे, हे मार्केटमध्ये चालत राहणार. आपण ट्रेंडसोबत राहिलं पाहिजे नेहमी. कालचा व्हिडिओ जो आपण बनवला होता त्यामध्ये पण मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण ट्रेंडसोबत राहिलं पाहिजे. मार्केट जर मला खाली येताना दिसतंय तर मी शक्यतो तिथे बाय करण्याचा प्रयत्न करणार नाही. मी त्या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सलची वाट बघणार, तेव्हा मार्केटमध्ये बाय करण्याचा प्रयत्न करेल. मग आत्ताचं जे मार्केट आहे ते आपल्याला परफेक्ट एक डाऊन ट्रेंडमध्ये जाताना दिसतंय. मार्केटमध्ये थोडी बाईंग पण येत जाणार. ठीक आहे, मार्केटमध्ये असं कधीही नसतं की दररोज आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग होताना दिसणार नाही. मार्केटमध्ये बाईंग पण होत असते, सेलिंग पण होत असते, बाईंग पण होत असते, सेलिंग पण होत असते, पुन्हा इथे बाईंग पण होऊ शकते. पण ओव्हरऑल स्ट्रक्चर जर आपण बघितलं मार्केटचं तर ते आपल्याला निगेटिव्ह दिसतं. पण मार्केटमध्ये आज छान बाईंग झाली. काही स्टॉक जे होते, म्हणजे वेटेज असणारे स्टॉक निफ्टी 50मध्ये, त्यांच्यामध्ये पण चांगली बाईंग होती. त्यानंतर मिड कॅपचे पण काही स्टॉक होते, मिड कॅप पण इंडेक्स छान वरती गेलेला होता, त्याच्यामध्ये पण बाईंग होती. स्मॉल कॅप इंडेक्समध्ये पण छान बाईंग होती, IT पण बाईंग होती. म्हणजे असे काही इंडेक्स होते त्यांच्यामध्ये पण आपल्याला बाईंग दिसली. आता इंडेक्स जेव्हा आपल्याला वरती जाताना दिसतो, बहुतेक जणांना हे माहीत नाही की इंडेक्स केव्हा वरती जातो. हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा स्टॉक्स वरती जात असतात तेव्हा आपला इंडेक्स या ठिकाणी वरती जात असतो. ठीक आहे, कॅश मार्केटमध्ये जेव्हा बाईंग होत असते ना तेव्हाच आपल्याला इंडेक्स पण वरती जाताना दिसतात. जसं निफ्टी 50 इंडेक्स आहे, त्या इंडेक्समध्ये असणारे 50 स्टॉक जे असतात त्यांच्यामध्ये जेव्हा बाईंग येणार तेव्हाच एक इंडेक्स वरती जात असतो. मिड कॅपचे स्टॉक आहे ते वरती गेले तर मिड कॅप इंडेक्स वरती जात असतो. ही कन्सेप्ट सर्वांना माहीत असली पाहिजे. ठीक आहे, मग आजच्या दिवशी तेच झालेलं होतं. खूप सारे स्टॉक होते, त्यांच्यामध्ये पण आपल्याला बाईंग दिसलेली होती. लक्षात येत आहे ना सर्वांना. त्यामुळे इंडेक्स पण आपल्याला वरच्या लेवलला दिसले. आता खूप जण जे असतात ना न्यूज चॅनल बघत असतात, मग तिथं म्हणतात की मार्केटने आता बॉटम बनवलेलं आहे, मार्केटमध्ये तेजी येते. हे बघा, जोपर्यंत तुम्हाला चार्टवरती त्या गोष्टी दिसत नाही आहे, आपल्याला चार्टवरती बघायचं असतं की मार्केटचा ट्रेंडच आता जर या ठिकाणी डाऊन ट्रेंड चालू आहे, मला सरळ दिसतोय. आता मला जेव्हा याच्यामध्ये काही फॉर्मेशन दिसतील, ट्रेंड रिव्हर्सलचं साईन दिसेल, तेव्हा मी म्हणणार की मार्केटमध्ये आता तेजी यायला लागलेली, इथे ट्रेंड रिव्हर्सल झालेलं आहे. तसं काही साईन अजूनपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला मिळालं नाही आहे. हे बघा, काही जण ह्याच ठिकाणी ट्रॅप होत असतात. काही स्टॉक असतात समजा, त्यांच्यामध्ये एंट्री घेऊन टाकणार, रँडम एंट्री म्हणतो आपण त्यांना. अंदाजे तिथं बाय करून टाकायचं का. मी न्यूज चॅनलवरती ऐकलेलं होतं की इथे आता स्टॉकमध्ये छान बाईंग येते, आज 10% वरती गेलेला आहे, याचा अर्थ तो उद्या पण वरती जाईल. पण शक्यतो काय करायचं, टाळायचं असतं. आपण तिथे ट्रेंड रिव्हर्सल बघितला पाहिजे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री घेतली पाहिजे. ठीक आहे, आताचं स्ट्रक्चर तसं पण निगेटिव्हच आहे. आता जेव्हा इथे आपल्याला बाईंग दिसेल, रिव्हर्सल दिसेल चांगला, या ठिकाणी जेव्हा आपल्याला रिव्हर्सल दिसेल तेव्हा आपण म्हणणार की आपलं मार्केट जे आहे आता तेजीमध्ये, मंदी संपलेली आहे, तेजीमध्ये मार्केट. आजच्या दिवशी मिड कॅपमध्ये पण छान बाईंग होती. मिड कॅप इंडेक्स जर बघितला आपण तर जवळजवळ 3% आसपास वरतीच होता. मिड कॅपचा चार्ट पण मी ओपन करतो, 1160 पॉईंटने वरती होता इंडेक्स. छान बाईंग होती याच्यामध्ये पण. या इंडेक्सचं पण जर स्ट्रक्चर बघितलं आपण निगेटिव्हच आहे. तुम्हाला प्राईस फॉर्मेशन या ठिकाणी समजेलच, 2.5% वरती होता आजच्या दिवशी. पण ओव्हरऑल ट्रेंड जर बघितला तर तो निगेटिव्हच आहे निफ्टी मिड कॅपचा. त्यानंतर स्मॉल कॅपमध्ये पण तेजी होती आजच्या दिवशी. स्मॉल कॅप इंडेक्स पण छान वरती गेलेला होता, जवळजवळ 3% आसपास वरती होता. पण याचा पण स्ट्रक्चर बघा तुम्ही, ट्रेंड समजेल तुम्हाला. ही शॉर्ट टर्मसाठी बाईंग इथे येतच असते. आता इथे जेव्हा आपल्याला काही साईन दिसतील ना रिव्हर्सलची, तेव्हा आपण ताबडतोब म्हणणार की हां, इंडेक्स आता इथे अपट्रेंडमध्ये चाललेला आहे, इथून हा इंडेक्स तेजीमध्ये जाऊ शकतो. तसं काही साईन आपल्याला इथे दिसलं पाहिजे. ठीक आहे, बाकीचे पण इंडेक्स होते, जसं निफ्टी IT इंडेक्स पण होता, त्याच्यामध्ये पण आपल्याला तेजी दिसली होती. आपण निफ्टी ITचा चार्ट पण या ठिकाणी बघूया.
निफ्टी आय टीमध्ये पण तेजी होती आजच्या दिवशी. जवळजवळ 2.25% इंडेक्सवरती होता आजच्या दिवशी बघा, 800 पॉईंट जवळजवळ. ठीक आहे, याच्यामध्ये पण तेजी दिसलेली होती आपल्याला, पण स्ट्रक्चर अजूनपर्यंत निगेटिव्हच आहे. ही फक्त आपल्याला 1-2 दिवसांमध्ये बाईंग येताना दिसते, पण ओव्हरऑल स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर आपल्याला ते निगेटिव्ह दिसतं आहे. FIची सेलिंग कंटिन्यू होते. आपण नेहमी FIDIचा डाटा बघत असतो की FI कंटिन्युअसली आपल्या इंडियन मार्केटमध्ये सेलिंग करताना दिसतंय. आजचा पण नेट आकडा जर बघितला आपण ना, इथे 2895 करोडची या ठिकाणी सेलिंगच झालेली. आणि DI म्हणजे आपलं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आपल्याला बाईंग करताना दिसतंय, आणि ती पण हेवी बाईंग आहे. 3370 करोडची या ठिकाणी बाईंग आहे DIची, आणि FIची सेलिंग 2895 करोडची. मागच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये FIने 3.25 करोड ते 3.5 करोडच्या आसपास सेलिंग केलेली आहे. हा सेलिंगचा आकडा पण खूप मोठा आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन कसे, हे बघा तुम्हाला दाखवतो मी या ठिकाणी. ऑक्टोबर महिना होता, याच्यामध्ये पण हेवी सेलिंग बघायला मिळाली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये पण बघा, इथे पण हेवी सेलिंग होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये पण सेलिंग, जानेवारीचा महिना त्याच्यामध्ये पण हेवी सेलिंग, फेब्रुवारीचा महिना त्याच्यामध्ये पण सेलिंग. म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 5 महिने आपल्याला मार्केटमध्ये सेलिंगच होताना दिसते FIची. आता मार्चचा महिना पण चालू झालेला आहे, त्याच्यामध्ये पण FI कंटिन्युअसली सेलिंग करत आहे, आणि DIची हेवी बाईंग आहे बघा. आपण म्हणतो ना की पैसा लागतो आहे मार्केटमध्ये पैसा लागतो आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन या ठिकाणी हेवी पैसा लावतं. हे बघा 4788 करोडची इथे FIची सेलिंग आहे, तर DI या ठिकाणी 8790 करोडची बाईंग करत आहे कॅश मार्केटमध्ये. इथे पण बघा 4851. आजची बाईंग पण मी तुम्हाला दाखवलीच इथे. हे बघा 3370 करोडची बाईंग आहे DIची. कंटिन्युअसली DI बाईंग करत आहे, तर FI सेलिंग करत जात आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कोणताही स्टॉक असू द्या, इंडेक्स असू द्या, हे बघा मी तर नेहमी तुम्हाला सांगतो की ऑप्शन ट्रेडिंग टाळा, त्याच्याकडे जाऊच नका, पैसा नाही आहे तिथे. अशा मंदीच्या मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी छान संधी असतात, त्या संधी शोधत चला. चांगल्या कंपन्यांचे स्टॉक शोधा, तिथे गुंतवणूक करत चला. नावाने सांगणार स्टॉकची तुम्ही शोधायचे, अभ्यास करायचे त्यांचा, मग त्यांच्यामध्ये गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड असतात खूप सारे, त्यांच्यामध्ये आपण टॉपअप करू शकतो. मंदी म्हणजे एक आपल्यासाठी संधी असते. एक इन्व्हेस्टर जो असतो ना, त्याच्यासाठी एक संधीच असते. ठीक आहे, आणि त्या संधीचा फायदा प्रत्येकाने उचलला पण पाहिजे. हे बघा आपले इन्कम सोर्स असतात, त्याच्यावरती डिपेंड असतं. आता काही व्यक्ती अशा असतात की त्यांची मंथली सॅलरीच 2 लाख रुपये, 1 लाख रुपये असते. मग त्यानुसार ते इन्व्हेस्टमेंट करत जाणार. कोणाची SIP महिन्याला 40,000 पण असू शकते, 50,000 पण असू शकते. आपण त्यांच्यासोबत बरोबरी करायची नसते. मी जर महिन्याला 20,000 रुपये कमवतो आहे, माझा इन्कम सोर्स एवढाच आहे, महिन्याला मी 20,000 रुपये कमवतो आहे, तर मग मी काय इथे 20,000ची SIP करणार का? नाही, माझी 500 रुपयांची, 1000 रुपयांची SIP या ठिकाणी असू शकते, 2000ची असू शकते. दुसऱ्यांसोबत आपण कम्पेअर करायचं नसतं. पण एक असतं ना की आपण सेव्हिंग करायची असते आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं त्याला. ठीक आहे, ते पण अभ्यास करून करायचं असतं. मार्केटचा ट्रेंड जो आहे पूर्णपणे निगेटिव्हच आहे अजूनपर्यंत. आज आलेली बाईंग, आता ही रॅली जी मार्केटमध्ये येते ही सस्टेन होते का आपल्याला बघायचं असतं. म्हणजे प्राईस इथून पुढे जेव्हा वरती जाणार आहे, इंडेक्स असू द्या, स्टॉक असू द्या, त्या ठिकाणी हाय बनत जात आहे का? असं तर नाही ना की एक दिवस बाईंग येते आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवसांमध्ये जी बाईंग आलेली आहे ती 1 दिवसच काढून टाकते सेलिंगमध्ये. असं पण व्हायला नको. ही रॅली वरती थांबताना दिसली पाहिजे आपल्याला. असं नको व्हायला की रॅली आली आणि दुसऱ्या दिवशी शार्प सेलिंग झाली आणि निफ्टी 50 इंडेक्स जो आहे 600 पॉईंटने खाली आला, 500 पॉईंटने खाली आला. असं व्हायला नको. प्रिव्हियस लो तुटायला नको, प्रिव्हियस हाय ब्रेक व्हायला पाहिजे. तेव्हा आपण म्हणतो की मार्केटमध्ये थोडी स्ट्रेंथ आहे आता. ठीक आहे, मार्केट इथे वरती जाऊ शकतं. शेवटी ट्रेंड असतोच, ट्रेंडनुसार चालायचंच असतं. ठीक आहे, जसं आत्ताचं ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड चालू आहे. स्ट्रक्चर मार्केटचं पूर्णपणे या ठिकाणी निगेटिव्ह आहे. ठीक आहे, आणि ऑप्शन ट्रेडिंग शक्यतो टाळा. इक्विटीमध्ये पण चार्ट बघत चला. तुम्हाला जर रिव्हर्सल वाटत असेल तर त्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली पाहिजे, स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे. अशा मार्केटमध्ये बहुतेक जण काय करतात ना, लॉसेस खूप करतात. एकतर ते संयम ठेवत नाही. कुठे एंट्री घ्यायची, लॉस करून घ्यायची, फायदा असतो का? नसतो फायदा. हे बघा, प्रत्येक वेळेला तुम्ही पैसा बनवायला जाल, बनणार नाही. बहुतेक जण डेली पैसा बनवण्याचा प्रयत्न करतात. इंट्राडे खूप चाललेलं आहे आजकाल, आणि अनेक यूट्यूबर जे असतात ना हेच सांगतात इंट्राडेमध्ये मोठा पैसा बनतो. तुम्ही पैसा बनवत नाही, तुम्ही पैसा बनवतच नाही त्याच्यामध्ये. तुम्ही बघायचं कॅल्क्युलेशन करून आणि ट्रायल घेऊन बघायचं की मी इंट्राडे चालू केलेले, माझा पैसा बनतोय की याच्यामध्ये.
इंट्राडेमध्ये खरंच पैसा बनतो का, याचं उत्तर पण तुम्ही मला कॉमेंटमध्ये द्यायचं आहे की मी इंट्राडे चालू केलं आणि माझा पैसा बनत गेला, डेली मी पैसा बनवला, असं होत असतं का? मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कोणी जर बिगिनर असेल ना, मग तो टाळेल तुमच्या कॉमेंट वाचून की मी मागच्या 3-4 वर्षांपासून ट्रेडिंग करतो आहे इंट्राडे, ते पण तर माझा पैसा बनला नाही, त्याच्यामध्ये माझा एवढा लॉस झाला. मग एखादी बिगिनर व्यक्ती जी असते ना, ती जेव्हा कॉमेंट वाचणार मग तिला पण समजतं आपण जे करतोय ते चुकीचं आहे, ती वेळेवरती थांबेल. मी तर सांगतच असतो नेहमी की हे टाळलं पाहिजे, इंट्राडे स्विंगकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग जी नवीन येणारी व्यक्ती ना, ती इंट्राडे करणार नाही, थोडा अभ्यास करून स्विंग ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगायचं आहे ज्या व्यक्तींनी इंट्राडे करून बघितलेलं आहे आणि करत असतील काही जण, खरंच त्या ठिकाणी पैसा बनतो का. ठीक आहे, तर माझ्या मते व्हिडिओ सर्वांना आवडलेला असेल. वेळेनुसार व्हिडिओ पण आपले अपलोड होत जातील. जेव्हा पण वेळ मिळेल मी असे छोटे छोटे व्हिडिओ नक्की अपलोड करत जाणार. ठीक आहे, आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला छानसे कॉमेंट पण करत चाला सर्वजण, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.